मालेगावातील 3 वर्षाच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंदची हाक, आक्रोश मोर्चा काढत घटनेचा निषेध व्यक्त। मालेगावमधील 3 वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरण आरोपीनं गुन्हा कबूल केलेला असताना सुनावणी फास्ट ट्रॅक खटला। या सगळ्यांची गरज काय? त्याला थेट फाशी द्या, मुलींच्या काकांची लोकशाही मराठीच्या माध्यमातून मागणी। आरोपीने सिद्ध केलंय की मी हा गुन्हा केलाय म्हणून सर्व आहे, तर मग विलंब का? मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसकडून नकार। मनसेला सोबत घ्याल तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना स्पष्टच सांगितलंय। सूत्रांची माहिती। चिमुरडीची हत्या संतापजनक, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी खरतर प्रयत्न करणार। रुपाली साखळकरांची मालेगाव हत्येप्रकरणी प्रतिक्रिया। खासदार संजय राऊतांनी केलेलं ट्विट चर्चेत, जब सहना खुद को है तो बता के तमाशा क्यों करना। राऊतांचा रोख नेमका कुणाकडे? दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोट प्रकरणात एनआयएनं अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून डेटा हस्तगत। दहशतवाद्यांनी फोनमधून डिलीट केलेला डेटा समोर। दहशतवाद्यांच्या फोनमधील माहितीतून महत्त्वाचे खुलासे। मुंबईत भाजपचा अबकी बार 100 पार। मुंबई पालिकेत 100हून अधिक जागा मिळण्याचा भाजपला अंदाज। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपच्या अंतर्गत सर्वेत 100+चा अंदाज। सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने। अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा गौप्यस्फोट। पार्थ पवार यांना गुंतवण्यात सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आमदार दळवी यांचा पुनरुच्चार। नगराध्यक्ष, नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस। बंडोबांना थंड करण्याचं पक्षश्रेष्ठींसमोर आव्हान। लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई। जवळपास 5000 सरकारी कर्मचारी या योजनेचे लाभार्थी। पुणे महापालिकेच्या इतिहासात सर्वात मोठा घोटाळ्याची लोकशाही मराठीनं केली पोलखोल। आरोग्य विभागात तब्बल 100 कोटींच्या वर हा घोटाळा झाल्याचा भाजप नेत्याचा दावा। कचरा संकलन भ्रष्टाचार प्रकरणात आयुक्तांसोबत बैठक घेणार। कचरा गाड्यांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर चौकशी होणार। लोकशाहीच्या बातमीनंतर आशिष शेलारांचं आश्वासन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।